आज सकाळी जरा लवकरच उठली होती, पण तब्येत ठीक नसल्यामुळं गोळी खाऊन परत झोपी जावं लागलं आणि मग झोपले तर नंतर कळलंच नाही टाईम किती झाला ते आणि खरंच खूप उशीर झाला बरं का. तर सकाळचे 9 वाजले होते, एवढा उशीर झाला आणि मग उठून गॅलरीमध्ये बघते तर काय एवढं छान असं ऊन पडलं होतं आणि असं वाटत होतं आभाळ एवढं पांढरं शुभ्र दिसतंय, तर मस्त मग कापसासारखं वाटत होतं, तर मी कॅप्चर करून घेतलं. आणि मग समोर बघते तर एवढं भारी आज ऊन पडल्यामुळे छान वाटत होतं. तर व्हिडिओमध्ये बघू शकता पावसामुळं किती छान हिरवंगार वातावरण झालेलं आहे आणि मी पाहतच होते तेवढ्यात मी उठले म्हणून पिल्लू पण लगेच माझ्या मागं उठलेला होता आणि मग हा उठला म्हणून परत ह्याच्याकडे आले मी इकडे आणि मग घरातली जी राहिलेली छोटे मोठे कामं आहेत ते आपली ती करत होती. मग परत हा रडत होता म्हणून त्याला गॅलरीमध्ये घेऊन गेली मी आणि गॅलरीमध्ये घेऊन मग याला पण दाखवत होती मी की कसं म्हणजे वारं वगैरे येते, ऊन येते, खूप दिवसानंतर ऊन आलं ना, तर ह्याला पण भारी वाटेल म्हणून थोडंसं घेऊन गेली होती गॅलरीमध्ये. आणि मग भरपूर असं वारं सुटलं होतं, थोडं गार वारं येत होतं, त्यासाठी मग परत घरामध्ये आली. नको म्हटलं लहान बाळ असल्यामुळं परत सर्दी वगैरे व्हायला नको म्हणून ह्याला घरामध्ये घेऊन आली मी. आणि मग घरात घेऊन आल्यानंतर ह्याला थोडंसं औषध वगैरे दिलं आणि ह्याच्यासोबत थोडंसं खेळत होती मी. कारण आता हा उठला होता पण हा म्हणजे जास्त वेळ पण झोपला नव्हता, थोडाच वेळ झालं झोपला होता. काय माहीत कसा अचानक उठला ते, मग ह्याला मला झोपू घालायचं होतं कसं पण करून आणि घरातली भरपूर कामं राहिलेली होती आणि सगळे कामं पण करायचे होते मला. तर मग मी ह्याला आता कसं बसं झोपू घालायचा प्रयत्न माझा चालू होता याला आणि फायनली आज झोपला आता. आणि आता झोपल्यानंतर मला भरपूर असे कामं होते. मग काय, गृहिणी म्हणल्यावर आपल्याला कामं तर राहणारच. मग आपली तब्येत ठीक असो नसो, काही असो, घरात जर सपोर्टला कोणी नसेल, एकटीच असेल, तर आपल्याला सगळ्या गोष्टी स्वतःलाच मॅनेज कराव्या लागतात. कारण बाळाला पण सांभाळावं लागतं, घरातलं पण कामं करावी लागतात, परत ऑफिसला जाणाऱ्या माणसांचा डब्बा वगैरे करून द्यावंच लागतं. हे आपलं डेलीचं काम आहे, तर हे तर आपल्याला करावंच लागतं, यापासून कोणालाही सुट्टी नाही भेटणार. मग माझं पण तसंच रोजचं रुटीन असंच असतं, बाळ सांभाळणं, घरातली कामे, टायमिंग भेटेल तसा. आता माझा टायमिंग काय फिक्स राहिला नाही पहिल्याच्यासारखा. जेव्हा बाळ झोपेल तेव्हाच मी कामं करत असते, परत तो उठला का मग माझे कामं अस्तव्यस्त जशाला तसे पडलेले असतात. परत तो झोपला का थोडं 1-2 काम करत असते. म्हणजे माझे असेच कामं असतात, कधी होतात पूर्ण कधी नाही. कसं बसं करून मला कपडे धुवायचं थोडंफार टेन्शन येतं की ते आधी झाले पाहिजे म्हणून. भांडे वगैरे झालं तरी मी समूचे पप्पा आल्यावर मी धुवू शकते. मग मला आता गोळ्या खायच्या होत्या, तब्येत तर ठीक नव्हती. सकाळी एक जेवणा अगोदरची गोळी खाऊन झोपलेली होती मी तशीच. त्यानंतर मग आता जेवण केलं. सकाळी मी ह्यांना टिफिनसाठी बनवलेली मुगाची डाळ होती आणि चपाती होती, मेथीची भाजी टाकून केलेली होती. मग तेच आत्ता खाल्लं मी आणि गोळ्या वगैरे घेतल्या. आणि आता थोडं तर खरं तसं पाहायला गेलं तर गोळी घेतल्यावर अर्धा घंटा तरी आराम केलं तर थोडं लवकर तब्येत बरी होती असं म्हणतात. पण मला तेवढा टाईम कुठं आहे की मी आराम करेल. लगेच माझं फक्त जेवण होईपर्यंत माझं बाळ झोपलं आणि जेवण झालं की हा लगेच उठला समर्थ. मग समर्थ उठल्यामुळं परत त्याला घेतलं, 5-10 मिनटं त्याच्याजवळ बसली. मग परत त्याला कसं तरी करून झोपू घातलं. तर तो गर्द्यामुळे बाहेरच्या उठल्या होता, म्हणून मी दरवाजाला खालून गाऊन वगैरे लावून टाकला की आवाज बाहेरचा जास्त येऊ नये म्हणून. आणि तो जसा झोपला तसं मग मी लगेच कामाला लागली. कारण कपड्याचं मला खूप जास्त टेन्शन येतं, कारण कधी पाऊस पडेल काही गॅरंटी नाही, वाळले पाहिजे कपडे, म्हणून मी लगेच मग कपडे धुवायला गेली. जसं समर्थ झोपला तसं मी लगेच कपडे वगैरे धुवून टाकले आणि मग लगेच गॅलरीमध्ये वाळायला पण कपडे टाकलेले. ऊन छान पडलं होतं, आता कपडे असं सुकायला पाहिजे होते. पण बघू आता काय होतं की पाऊस येईल, कारण पावसाचं वातावरण आहे. आणि कपडे धुणं झालं तर हा महाराज आमचा लगेच उठून बसला होता. पण आता हा बराच वेळ झोपलेला होता माझे कपडे वगैरे होईपर्यंत. भरपूर कपडे होते, त्यासाठी वेळ पण लागला होता. आणि तेवढे कपडे धुवेपर्यंत माझं पिल्लू झोपलेलं होतं, याची मला खूप जास्त खुशी होती. आणि मग माझं काम फायनली मला कपडे झालं ना, मग जास्त काही टेन्शन येत नाही. मग कपडे झाल्यामुळं बरं वाटलं जरासं की बाबा आपलं एक काम महत्त्वाचं झालं. आता भांडे बिंडे तर बाकीचे चिल्लर कामं मी कसे बसे ह्याला बघत सांभाळत करू शकते. पण कपड्याचं मोठं काम आहे ते झालं.
आणि मग हा उठल्याच्या नंतर ह्याचं थोडंफार असं नाटकं चालू असते. बघा आता बघा कसं एक्सप्रेशन देतोय, काय करतोय, ह्याचा असा हसी मजाक चालू असतं मस्त. दीदी दादा असं, पप्पा मम्मी आत्या असं असं चालू असतं याचं. आता थोडं शब्द फुटायला लागलेत आमच्या साहेबाला, म्हणून आता आमचे साहेब थोडं थोडं बोलायला लागले आहेत. काही काही बोलतात, एखादे वर्ड्स एखादे म्हणजे शब्द जसे फुटतात तसे बोलतो तो. जास्त त्याचे पप्पा त्याला आत्या मामा मामा असं म्हणजे बोलतात, ते पण तसंच सवय लागलेली आहे त्याला, तो पण बोलत राहतो आता. आणि उठल्या उठल्या आमचं पिल्लू फक्त कसं असतं, एकटा दिसला तर रडतो बरं का. त्याच्यासमोर जर एखादं माणूस कोणी असो, मग मीच म्हणून मीच नाही, त्याचे पप्पा असो कोणी असो, जवळ जर त्याच्यासमोर नजरेच्या जर माणूस दिसलं ना, मग हे असे नाटकं चालू असतात. आता मी बाजूलाच बसून होती म्हणून हा रडत बिडत नव्हता काही, आणि ह्याचे नाटकं असे चालू होते. मग काय, खेळ बाबा म्हटलं आता काय, याचा एन्जॉय चालूच होता. मग याला आता खायला करत होती मी इकडं, आणि ह्याला मग इथं खेळायला ठेवलं. खेळ म्हटलं, रडत नाही, फक्त त्याला मम्मी नजरेच्या समोर पाहिजे, जवळ कुठं का होईना. मम्मी जर दुसऱ्या रूममध्ये असेल, हे जर दुसऱ्या रूममध्ये असेल, तर मग त्याला वाटतं की मला एकट्याला सोडून गेले, कुठं गेली मम्मी, असं म्हणजे घाबरतो थोडंफार तो. त्यासाठी त्याच्या नजरेच्या समोर असेल, आपण आपली चिल्लर कामं कोणतेही करत राहिलं आणि त्याला बघत बघत, तर त्याला पण वाटतं की हां गडे आपली मम्मी आहे आपल्याजवळच. मग खायला केलेलं होतं, त्याला खाऊ घातलं, आणि मग परत आता माझा दिवस असा तसा निघून गेला. कारण की परत मला शूट करायला टाईम पण भेटला नाही, बाळ सतवत होतं. त्यानंतर डायरेक्टली मी संध्याकाळचं शूट केलेलं आहे 6 वाजताचं. आणि मग मी इकडं भाजीसाठी कारले वगैरे चिरून त्याच्यामध्ये मीठ वगैरे टाकून ठेवलेलं आहे, कारण संध्याकाळी भाजी करायची आहे म्हणून. आणि आता मस्त संध्याकाळचा टायमिंग झाला म्हणजे मला तर चहा लागतोच, मग तो काळा असो गोरा असो दुधाचा असो कसा पण असो, पण चहा मात्र पाहिजेच मला. चहा भरपूर सोडायचा प्रयत्न करते, पण चहा काय माझा सुटतच नाही आहे. काय करू काय नाही, आता बघू कधी सुटेल चहा. पण चहा तर 2 टाईम लागतोच मला, सकाळ आणि संध्याकाळ. मग गॅलरीमध्ये मस्त हा बाहेरचा व्ह्यू बघत मी चहा पित होते. खूप छान वाटत होतं गॅलरीमध्ये संध्याकाळचं, असं भारी वाटत होतं, फ्रेश वाटत होतं. मग थोडंसं बाहेर बघितले, आणि परत आता स्वयंपाकाची पण तयारी करायची होती मला. मग काय, गेले नंतर घरामध्ये आपलं सगळं घरातले कामं, स्वयंपाक संध्याकाळचं, कारण समूचे पप्पा पण संध्याकाळी 6ला सुट्टी झाली तरी ते 7-7:30ला समूचे पप्पा पण येत असतात. मग मी चपात्या वगैरे करावं म्हटलं, आणि मी स्वयंपाकाला म्हणजे लागलेलीच होती तयारीला. तर तेवढ्यात समूचे पप्पा पण आलेले होते, आणि समूचे पप्पा आल्यामुळं मला थोडासा म्हणजे खूप मोठा आधार होतो की बाळाला, म्हणजे बाळ जरी उठलं तर मला तेवढं टेन्शन येत नाही, कारण स्वयंपाकातून जायची गरज पडत नाही सोडून. कधी कधी असं होतं की चपात्या करता करता मला समोर उठला की जावं लागतं, भाजी वगैरे कधी कधी अर्ध्यात बंद करून टाकते संध्याकाळचं, काही तेवढं हे नाही. कधी कधी हे आल्यावर पण करते भाजी वगैरे. मग इकडे आले होते म्हणून मला थोडा सपोर्टच झाला, आणि मग तसा समूह काय उठलेला नव्हता. मग तेवढ्यात माझ्या चपात्या वगैरे करून घ्यावं म्हटलं मी. अजून भाजी पण करायची, ते राहिलेलीच होती माझी. पण समूचे पप्पा ते आले त्यानंतर मग समू पण उठलेला होता, आणि मग समू उठल्यामुळं समूला हे घेऊन बसलेले होते. आणि मग दूध वगैरे आणल्यामुळं मग मी इकडं आपलं दूध वगैरे तपून ठेवावं म्हटलं. मग जरासे थोडेसे असं कारले, असं जेवताना आम्हाला असं भाजलेले कारले वगैरे आवडतात, काहीच नाही, फक्त मीठ टाकून वगैरे थोडंसं तेल टाकून असं खायला मीठ कारलं म्हणू शकतो आपण याला. तर खूप छान लागतात असं हे कारलं सहज भाजलेलं, काही न करता. मग ते कारलं भाजून वगैरे घेतले, त्याच तव्यावर चपात्या झाल्यामुळं गरम होता तर. आणि इकडं भाजीचं मग मी हे कारलं मीठ टाकून ठेवले होते, तर केवढं जास्त पाणी निघतं. हे कारलं पिळून वगैरे घेतलं मी, आणि आता भाजीला पण फोडणी द्यायची होती, तर मग भाजीची तयारी वगैरे केली. इकडं मी दूध वगैरे तापून झालेलं माझं. त्यानंतर मग मला आता भांडे घासायचे होते. मी विचार करत होते की जेवण झाल्यावर भांडे घासू का आत्ता घासू, कारण काही समजतच नव्हतं मला. भांडे सकाळच्या स्वयंपाकापासून ते होते ना, आज तब्येत ठीक नसल्यामुळं मी काही भांडे घासलेले नव्हते, भरपूर भांडे पडलेले होते. मग जाऊ दे म्हटलं, भाजीला फोडणी दिली आणि भाजी शिजायलाही ठेवली. तोपर्यंत मग भाजी शिजेपर्यंत माझं भांडे घासून घ्यावं म्हटलं, जेवढे पडले तेवढे सगळे भांडे. म्हणजे कसं परत माझे जेवण झालेले जे भांडे असतील ते मात्र मला मग जास्त कंटाळा नाही येणार भांडे जेवलेले, कारण छोटेसेच असणार ना ते भांडे, जेवण केलेले तेवढेच भांडे घासून टाकेल म्हटलं. तर असा असतो माझा दिवसभर माझा असाच जात असतो. कधी उजडतं कधी रात्र होती, दिवस कळत नाही माझा कामामध्ये. काम असं बायांना वाटतं दुसऱ्या की बाबा काय काम आहे, दोघंच तर असतात, एक लेकरू, काय काम. पण तसं नसतं, ज्याचं त्याचं माहीत असतं, ज्याचं त्याला काय काम असतं, किती असतं ते.
लेकराला सांभाळून घरातली कामं वगैरे करणं, दिवस कुठं जातो कळत नसतं. घ्यायला जर कोणी असेल तर माणसाला काही नाही, आधार होतो खूप मोठा की आहे गडे कोणीतरी, म्हणून आपण कोणाच्या भरोश्यावर तरी हे करणार. पण इकडं पुण्यासारख्या शहरामध्ये कोणाकडे लेकरू देणार, भरोसा पण नाही येत कोणाचा. त्यासाठी मी तर शेजाऱ्या पाजाऱ्याकडे कोणाकडेही लेकरू माझं देत नाही. मी स्वतः जसं होईल तसं माझे कामं सर्व ठेवते, पण मी माझं लेकरू हँडल करते, माझ्या लेकराला टाईम देते भरपूर. आणि मग इथं भांडे वगैरे घासून घेतले मी, कारण किती जरी आपली तब्येत वगैरे ठीक असो नसो, सगळ्या गोष्टी आपल्याला स्वतःलाच मॅनेज करावं लागतात. लोकांचं काय नाही, लोक हे बोलतच असतात. आपण चांगलं केलं तरी बोलणारच आहेत, वाईट केलं तरी हे लोक बोलणारच आहेत आपल्याला, कारण त्यांच्या आपण तोंडाला हात नाही लावू शकत. लोकांचं कामच असतं बोलणं, त्यात काय. मग माझ्या समूला पण भूक ते लागलेली होती, मी इकडे त्याच्यासाठी पण खायला बनवलं आणि मग आम्ही इकडे जेवण वगैरे करून घेतलं. तर अशा प्रकारे आमचं जेवण वगैरे इथं झालं. आणि मग काय नाही, थोडंफार कधी कधी असं लोक बोलतात त्यामुळं थोडं वाटतं, पण लोकांच्या गोष्टीला काय नाही, इग्नोरच करायचं. लोकांचं काय बोलायचं कामच असतं. आपण एका कानाने ऐकायचं, एका कानाने सोडून द्यायचं. आपल्याला जे गोष्टी लोकांच्या पटतात ते गोष्टी आपण आत्मसात करायच्या. चांगल्या पॉझिटिव्ह गोष्टी तेवढ्या आपण घ्यायच्या, निगेटिव्ह गोष्टी आपण सोडून द्यायच्या. मी तर असंच करते. लोक काय बोलतील काय नाही याकडे मी लक्ष नाही देत. चांगल्यालाही वाईटच म्हणतात, वाईटलाही वाईटच म्हणतात. त्यासाठी त्यांच्याकडे लक्ष देण्यापेक्षा आपण आपलं काम कसं चांगलं होईल याकडे लक्ष दिलं तर मला वाटतं हे म्हणजे जास्त फायद्याचं राहील आपल्यासाठी कधी. आणि जेवण वगैरे झाल्यानंतर मी सगळे भांडे वगैरे घासले. आता तब्येत तर ठीक नव्हतीच, पण भरपूर कामं तर आपले केलं नसलं तरी पूर्ण राडा राहिला असता. परत घरात कामावून येणाऱ्या माणसाला खूप मग वेगळं वाटलं असतं, की म्हणजे कसं फ्रेश असलं तर घर चांगलं वाटतं ना आपलं. मग असं सगळं अशा प्रकारे सगळं आवरून घेतलेलं आहे मी. आणि खूप छान वाटते सकाळी जर उठलं तर आपण प्रसन्न वाटतं असं किचन वाटा वगैरे बघितलं तर. व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि बाय.